मराठा साम्राज्याचं प्रतीक समजले जाणारे भीमथडी घोडे पाहण्याची संधी बारामतीकरांसह अश्वप्रेमींना मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात भीमथडी घोड्यांचा समावेश होता आणि त्यामुळेच या घोड्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे। काळाच्या ओघात ही प्रजाती नामशेष होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातोय। बारामतीत आयोजित करण्यात आलेले हे अश्व प्रदर्शन त्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे आणि या प्रदर्शनात राज्यभरातील भीमथडी घोडे मालकांनी आपल्या ऐटबाज घोड्यांचं सादरीकरण केलं। मध्यम उंची, मजबूत बांधा आणि अत्यंत चपळ अशी भीमथडी घोड्यांचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळेच मराठ्यांच्या घोडदलात भीमथडी घोड्यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं। या प्रदर्शनात घोड्याची चाल, शरीर यष्टी, शिस्त आणि सौंदर्य याचं परीक्षण करण्यात आलं। भीमथडी घोड्यांचे हे केवळ प्रदर्शन नसून याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे। परदेशी घोड्यांच्या वाढत्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भीमथडी घोड्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे भीमथडी घोड्यांना एक फार मोठा इतिहास राहिलेला आहे आणि हा इतिहास वर्तमानात देखील असावा या दृष्टीने या प्रजातीचं संवर्धन केलं जाते। त्याचं प्रदर्शन आज बारामतीमध्ये भरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या घोड्याची उंची, त्याची चपळाई, त्याच्यामध्ये असलेली गुणवैशिष्ट्य या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करून खरं तर त्याला खास बक्षीस देखील देण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये भीमथडी घोड्यांचा फार मोठ्या प्रमाणात समावेश असायचा। मध्यम बांधा, अत्यंत चपळ असा हा अश्व। त्यामुळे हे प्रदर्शन बघण्याकरता आता बारामतीकरांनीच नव्हे तर राज्यभरातल्या अश्वप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे। बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या ठिकाणी भीमथडी घोड्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की भीमथडी घोडे हे नामशेष होत चाललेले आहेत आणि हे भीमथडी घोडेचं काय वैशिष्ट्य आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा अण्णा, एकंदरीत आपण बघतोय की भीमथडी घोडे हे नामशेष होत चालले होते आणि हे भीमथडी घोड्यांना शोधून त्यांना समाजात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। काय कसं सांगाल भीमथडी घोडे? भीमथडी घोडे हे 350 वर्षाच्या इतिहासातले घोडे एक नंबरचे पहिले होते। त्याच्यानंतर काळामानाने याचा उपयोग कमी होत गेला, त्याच्यामध्ये वाहनं आले, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे याची उंची म्हणा, बाकीच्या प्रगती होण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या नाही। आता याचं पुनर्वसन आणि याचं पुनर्जीवन हे माननीय श्री रणजित पवार साहेब यांच्या मार्फत झालेलं आहे। त्यांनी देश पातळीवर याची नोंद सरकार मान्यता घेतलेली आहे आणि इथून पुढे याच्या प्रगतीसाठी ते पूर्ण प्रयत्नशील राहून आम्ही सर्व टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो। महाराष्ट्रामध्ये अण्णा किती घोडे आहेत आणि ह्या घोड्यांना शोधण्याचं काम तुम्ही कसं केलं? हे फक्त अंदाज सांगता साधारण 5,000 घोडे असावेत असा अंदाज आहे। हे मुख्यतः सर्व आपले मेंढपाळ बंधू आहेत त्यांच्याकडे जास्त प्रमाणात हे वापरले गेले आणि काही शेतकरी आहेत जे गाडा मालक आहेत, जे बैल रेस करत होते, पुढे घोडे पळत होते, तर त्यामुळे ह्या सर्व लोकांमुळे हे जनावरं जे घोडे आहेत त्याचं अस्तित्व टिकून राहिलेलं आहे। फक्त कालांतराने कमी कमी होत असताच्या मार्गावर चालले होतं, त्यासाठी आम्ही आता ते पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करतो। बैलगाडीच्या शर्यती ज्या पद्धतीने होत्या त्या पद्धतीने भीमथडी घोड्यांना जर त्या ठिकाणी आणलं तर त्यांची देखील अजून मागणी होईल। लोकांचा उत्साह वाढेल, निश्चित उत्साह वाढेल। त्यामुळे ही लोक त्या आनंदाने ते सांभाळतात, जसे बैल आता सांभाळतात तसे घोडे सांभाळायला सुरुवात करतील। तर आपण बघितलंय की भविष्यात देखील ज्या पद्धतीने बैलगाडी शर्यतीला मागणी होती त्याच पद्धतीने आता या भीमथडी घोड्यांचा जर वापर केला तर या भीमथडी घोड्यांची मागणी अधिक वाढणार आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती। घोड़ा जो है शुरू में युद्ध में काम आया और बाद में लुप्त प्राय हो गया और ये जो घुमक्कड़ लोग हैं इन लोगों के पास से हमने इसको वापस आइडेंटिफाई करके रिकॉग्नाइज करवाया और अभी ये यहाँ बारामती और इसके आसपास के जो 5-6 ज़िले हैं जिसमें सतारा, अहमदनगर वगैरह सारे आते हैं, वहाँ पे ये घोड़ा पाया जाता है। और अब जो समय आ गया उस समय में अब इसकी कोई बाहर ढोने वाली और वो काम तो हमें इसको लेना नहीं है, तो हमें इसको स्पोर्टिंग में डेवलप करना चाहिए। अभी आज भी आपने स्पोर्ट्स देखे इनके,
और इनको हम अच्छी ट्रेनिंग देंगे तो ये लोग बहुत अच्छा परफॉर्म करेंगे स्पोर्टिंग में। और मेरा तो यही मकसद है, ये आपका सबसे प्योर घोड़ा है, भारत का भी ये सबसे प्योर घोड़ा है। जेनेटिक लेवल पे भी हमने इसको प्रूव किया है कि ये वन ऑफ द फाइनेस्ट ब्रीड है, बहुत अच्छी ब्रीड है ये। इसको डेवलप करना चाहिए, ये हमारा हेरिटेज भी है, हमारा गौरव भी है। तब उस जमाने में युद्ध में जिताया था। मुझे लगता है कि जिस तरह रणजीत पवार साहब प्रयास कर रहे हैं और जिस तरह का जनप्लाज्म इन्होंने अभी छांट के रखा है, इसकी जब एक दो जनरेशन आएगी तो लोग दूसरा घोड़ा भूल जाएंगे और सब लोग भीमथड़ी के पीछे होंगे।